नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलावर कामाचा लोड येऊ नये आणि तिला मदत व्हावी, सोबतच तिला डिझाईन्सचे काम पूर्ण करता यावे म्हणून अद्वैतने अंजुला आणि रॉकेटला घरी आणलेलं असतं. आता ही गोष्ट सरोजला आवडलेली नसते, त्यामुळे सरोज तिथून रागाने निघून आलेली असते. सरोजच्या मागोमाग रोहिणी देखील येते. तर रोहिणी आता सरोजच्या रूममध्ये येऊन सरोजला म्हणत असते की अगं काय हे सरोज वहिनी, तू अशी कशी निघून आली? अगं तू तिथे उभं राहून चांगलं खडसवायला पाहिजे होतं. अगं वहिनी, तू प्रत्येक वेळी अशी गप्प बसतेस ना, त्यामुळे जास्त प्रकरण चिघळतं. आता मला सांग की तू नोकरांना कामावरनं काढून टाकलं आणि अद्वैत त्यांना कामावर परत घेऊन आला, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो ना की तुझा अपमान झालाय. अगं मी जर तुझ्या जागी असते ना, मी त्या कलाला आणि संगीताला आतापर्यंत घराबाहेर सुद्धा काढलं असतं, नाहीतर त्यांना त्यांची लायकी तरी मी निदान दाखवली असती. सरोज म्हणते की हे बघ रोहिणी, मला आता या क्षणी कोणाशीच काही बोलायचं नाहीये. रोहिणी म्हणते की हो हो हो, तू ना अशीच बस, तू काही बोलूच नको कोणाला. हळूहळू तिची ती बहीण आणि तिचा तो बाप सगळेजण येतील आपल्या घरामध्ये राहायला, तेव्हा कळेल तुला. सगळे खरे चांदेकरांच्याच घरात राहतील मग. सरोज म्हणते की रोहिणी, असं काही होणार नाहीये. रोहिणी म्हणते की तुला वाटतं का तसं? असंच होणार आहे बघ. अगं 100% असं होईल, का नाही होणार? अगं त्यांना अद्वैतचा किती मोठा पाठिंबा आहे माहितीये का तुला? सरोज चिडते आणि रोहिणीला ती ओरडत असते की रोहिणी, सारखं माझ्या मागे मागे येऊन माझं कान भरणं आधी बंद कर. हे बघ, देवाने मला बुद्धीही दिली आणि डोळेही दिले, त्यामुळे इथे जे काही घडतंय ना ते मला चांगलंच कळतंय. आणि सारखं सारखं येऊन मला पिना मारणं आधी बंद कर आणि माझ्या खोलीतून प्लीज तू निघून जा. रोहिणी म्हणते की हो हो हो, नेहमी माझं चुकतं माहितीये मला, आणि तसंही आपलं समजून मी तुझ्याकडे बोलायला येते तुझ्या खोलीत, आणि तू सरोज वहिनी मला असं हकलते. आता तर मी तुझ्या मदतीला येणारच नाही, तुझं तूच बघ. असं म्हणून रोहिणी तिथून रागाने निघून जाते. संगीता आणि कला बोलत असताना रॉकेट तिथं सामान घेऊन आलेला असतो. रॉकेट कलाला सांगतो की कलाताई, हे घे तू सांगितलेलं सामान आणि उरलेले पैसे. कला रॉकेटला म्हणत असते की रॉकेट, खरं सांगू, जेव्हापासून तू आलायस ना तेव्हापासून मला अगदी हलकं हलकं वाटतंय. सगळ्या कामाचा लोडच गेला रे माझ्या. पण मला सांग रॉकेट, तू इथे असा अचानक कसा काय आला रे? संगीता म्हणते की हो ना, मलाही तोच प्रश्न पडलाय. म्हणजे चांदेकरांच्या घरामध्ये इतके नोकर चाकर आहे, मग तुला कसं काय इथं बोलवलं? तुझा कसा काय नंबर लागला इथे? रॉकेट म्हणतो की या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं फक्त आणि फक्त दाजींना. संगीता मुद्दाम पुन्हा रॉकेटला विचारते की कोणाला म्हणाला तू? तेव्हा रॉकेट म्हणतो की दाजींना. संगीता कलाकडे बघत असते. मग रॉकेट सांगू लागतो की अगं कलाताई, आपण नाही का गणपतीच्या मूर्ती बनवत होतो तेव्हा दाजी सुद्धा होते ना आपल्यासोबत. मग तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की जर एखादं काम असेल, तुमचे एवढे दुकानं आहेत, घर आहे तुमचं एवढं मोठं, जर एखादं काम असेल तर सांगा मला द्या एखाद्या कामाला लावून, असं मी दाजींना म्हटलं होतं आणि म्हणून दाजींनी माझं हे काम केलं. संगीता म्हणते की अरे तुला काही कमी कामं आहेत का? अरे स्वतःच्या घरामध्ये तू काम करतो, त्यानंतर आपल्या मिसळीच्या स्टॉलवर येऊन कामं करतो, तुला काही कामं कमी आहेत का? मग रॉकेट सांगू लागतो की तसं नाही ग मावशे, जेव्हापासून जगदंबा भांडार बंद झालं तेव्हापासून माझं काम गेलं, त्यामुळे मी दुसरं काम शोधत होतो. आणि काळजी करू नको हा, मिसळीच्या स्टॉलवर मी जाणार. आणि मलाही जरा पैशांची चणचण झाली म्हणून मी दाजींना म्हटलं होतं माझ्यासाठी काम बघा. दाजींनी बरोबर लक्षात ठेवलं बरं का की मी त्यांना त्या दिवशी म्हटलेलं होतं. बरोबर त्यांनी मला कामावर ठेवलं आणि त्यांनी मला हेही सांगितलं की तू जर इथे काम केलं तर तुला मिसळीच्या स्टॉलवर पण काम करता येईल. कला रॉकेटला म्हणते की रॉकेट, खरंच सॉरी, माझ्यामुळे तुझं काम गेलं ना? रॉकेट म्हणतो की अगं ताई, त्याच्यात तुझी काय चूक आहे? तुझी त्याच्यात काहीच चूक नाही. आणि तशी ही देवाची करणी बघ ना, मला तुझ्या दुकानातलं माझं तुझ्या दुकानातलं काम गेलं, परंतु दाजींनी मला इथं तुझ्या घरीच कामाला ठेवलं. आता मी तुझ्यासोबत राहूनच काम करणार की. आता माझ्या पैशांची सुद्धा चणचण गेली बघ, आता काही प्रॉब्लेमच राहिला नाही मला. खरंच दाजी म्हणजे एकदम भला माणूस आहे बरं का. दाजी म्हणजे एवढा मोठा माणूस, एवढ्या मोठ्या माणसाने ह्या गरीबाचं एवढंसं म्हणणं लक्षात ठेवलं, अजून काय पाहिजे ह्या गरीबाला? मग संगीता कलाला ऐकवणूक करत असते की खरंच अद्वैतराव म्हणजे खूप भला माणूस, लोकांची मदत करतो, लोकांना बघतो, गोरगरिबांची सेवा करतो. खरंच रॉकेट अगदी लाखात एक आहे बरं का माझा जावई.
रॉकेट म्हणतो की हो ना, मला तर अजिबात वाटलं नव्हतं बरं का की दाजी एवढा चांगला माणूस असेल म्हणून, परंतु दाजी म्हणजे लाखात एक माणूस निघाला. संगीता पुन्हा विचारते की काय म्हटला रे रॉकेट तू? तेव्हा रॉकेट म्हणतो की लाखात एक माणूस आहे दाजी म्हणजे. मग कला म्हणते झालं तुमचं? झालं का? आई तू एकटी कमी होती का? आता हा रॉकेट पण आलाय मला हा त्रास द्यायला आणि तुझ्या जावईची बाजू घ्यायला. कला म्हणते की मग आता तर तुम्ही दोघं एकाच टीम मध्ये आले. चाचा? तेव्हा संगीता विचारते की चाचा म्हणजे काय? कला म्हणते की चांगला चांदेकर टीम. पण रॉकेट तुला खरं सांगू का, तुला काम मिळालं, खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद झाला. तर मंडळी, तुमच्यापैकी काही असे आहेत की जे रोज आपला व्हिडिओ बघतात तरी अजून त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. सोबतच व्हिडिओला लाईक देखील करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. तर अद्वैत हा रूममध्ये काम करत बसलेला असतो आणि कला तिथे त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. आता कला कॉफी घेऊन आल्यावर कला अद्वैतच्या समोर बसते त्याच्या बेडवर. तेव्हा अद्वैत लगेच तिला म्हणतो की उठ 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 उठ. कला म्हणते की काय झालं चांदेकर? अद्वैत म्हणतो की तू माझ्या एरियामध्ये बसली, तुझा एरिया कुठे आहे? बेडच्या तिकडच्या साईडला, तू तिकडे बसायचं, माझ्या एरियात बसायचं नाही. कला म्हणते की चांदेकर तुला खरं सांगू का, मला आधी वाटत होतं की तू डोक्यावर पडलायस, परंतु आज मात्र माझी खात्री पटली बरं का. अद्वैत म्हणतो की नियम तो नियम असतो, शेवटी नियम हा पाळलाच गेला पाहिजे. कला म्हणते की गप्प बस, ते सगळं रात्री झोपण्यापुरतं होतं, उगाचच विषय वाढवू नकोस. अद्वैत म्हणतो की काय खरे, याला काय अर्थ आहे? तुझा शब्द तुला स्वतःलाच पाळता येत नाहीये. कला म्हणते की काय बोलतोय चांदेकर तू? अद्वैत म्हणतो की हो मग, तू तर हेच म्हटली होती ना की मी माझा शब्द पाळेल, नाही पाळला तर मी हे करेल ते करेल. आणि आता जर तू माझ्या एरियामध्ये आहे आणि मी तुझ्यावर हल्ला केलाय तर त्यात चुकीचं काय आहे? कला म्हणते की चांदेकर काय चाललंय तुझं, ते फक्त रात्रीचे नियम आहेत आपले. अद्वैत म्हणतो की दिवसा, सकाळी, रात्री, पहाटे, अमावस्येला, पौर्णिमेला, कधी पण नियम हा फक्त नियमच असतो आणि तू माझी बाउंड्री लाईन अजिबात क्रॉस करायची नाही, असं म्हणून तो कलाला ढकलून देतो. कला मात्र रागाने त्याच्याकडे बघत असते. खरं तर कला त्याला थँक्स बोलण्यासाठी आलेली असते की त्याने रॉकेटला घरी आणलं आणि त्यासाठी कॉफी पण घेऊन आलेली असते, परंतु अद्वैतने तिचा सगळा मूड स्पॉइल करून टाकलेला असतो. तर इकडे रोहिणी ही रूममध्ये बसलेली असते आणि मग संगीता कामावरून पटकन रूममध्ये येते. तिला आंघोळ करायची असते, रेडी व्हायचं असतं. मग संगीता तिची बॅग काढते आणि त्या बॅगेतून साडी काढायला लागते तर तिची साडी फाटलेली असते. ते बघून संगीताला मोठा धक्का बसतो. रोहिणी मात्र गालातल्या गालात हसत असते, कारण प्रताप तर तिथेच असतात. संगीताला आता खूप टेन्शन येतं. बरं, संगीता दुसरी साडी पाहायला जाते तर संगीताची दुसरीही साडी फाटलेली असते. असं करता करता सगळ्या साड्या बघते तर सगळ्या साड्या फाटलेल्या असतात. ते सर्व बघून तर संगीताला धक्काच बसतो आणि संगीता रोहिणीला म्हणत असते की आत्याबाई, ओ आत्याबाई, माझ्या सगळ्या साड्या अचानक फाटल्या कशा काय? रोहिणी म्हणते की ओ गॉड, अहो कलाने तुम्हाला सांगितलं नाही का, माझ्या रूममध्ये खूप उंदीर आहेत. अहो त्या उंदरांनी तर माझ्या किती नवीन नवीन साड्या फाडल्यात. तुम्ही तुमच्या बॅगेला नीट झिप लावली नव्हती का? संगीता म्हणते की हो, ते मी आता बघितलं की झिप लावली होती, पण मी ती अर्धवट आता उघडी होती. रोहिणी म्हणते की हो, म्हणूनच आता जर माझी साडी फाटली तर मी नवीन 10 साड्या घेऊ शकते, परंतु तुमचं तसं नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही अजिबात रिस्क घेऊ नका. तुम्ही तुमची बॅग उचला आणि डायरेक्टली स्टोर रूम मध्ये नाही तर दुसरं कुठेतरी जा. आणि तसंही स्टोर रूम मध्ये काही उंदीर वगैरे नाहीये, म्हणजे उंदीर होते आधी, परंतु पेस्ट कंट्रोल करून घेतलंय. हवं तर तुम्ही तसं कलाला विचारून घ्या. संगीता म्हणते की हो, पण उंदराने ही साडी कुरतडलेलीच नाहीये. जेव्हा उंदीर साडी कुरतडतो तेव्हा ती वेगळी असते, परंतु ही कात्री घेऊन कोणीतरी कैचीने कचाकच कापलीये. आता हे ऐकून तर रोहिणीला धक्काच बसतो. रोहिणी आता शांतच बसून घेते. मग संगीता ही काही कमी नसते. संगीता आता ती साडी हातामध्ये घेते आणि रोहिणी जवळ जाते. रोहिणीला ती म्हणत असते की ज्याने कोणी हे काम केलंय ना, त्याची तर अशी मी मुंडीच पिरगळून टाकेल. आता त्याच्या झिंजा उपटून अशा कोल्हापुरामध्ये गरा फिरून टाकते की नाही बघाच तुम्ही. माझ्या नादी लागायचं नाही, मी काय साधी नाहीये. जो कोणी असेल ना त्याला असं साडीसारखं झटकीन आणि वाळत घालीन, मग त्याला कळेल की कोण आहे मी ते. रोहिणी म्हणते की गप्प बसावं, आमच्याच घरामध्ये एवढं सगळं ऐकून घेण्याची सवय नाहीये मला. संगीता म्हणते की पण मी तुम्हाला कुठं म्हटले?
मी तर आपलं ज्याने कोणी केलंय ना त्याला चेचन असं म्हणते. रोहिणी म्हणते की हे बघा, माझ्या बेडरूममध्ये उभं राहून बोलताय की नाही तुम्ही, या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होतोय. मग संगीता मनामध्ये विचार करू लागते की आत्याबाईंना का बरं एवढ्या मिरच्या झोंबताय, त्यांनीच तर हे सगळं केलं नसेल ना. तेवढ्यातच रोहिणीला कॉल येतो, त्यामुळे रोहिणी आता बाहेर निघून जाते. संगीता आता म्हणते की काय करू मी आता की यांनी माझ्या सगळ्या साड्या फाडून ठेवल्याय. बरं, आता आमची परिस्थिती एवढी चांगली नाही की मी यांना सांगेल की मला 4-5 साड्या घेऊन द्या. काय करू मी आता, आल्या दिवसापासून बघते की ही बाई माझ्याशी किती वाईट वागते. आणि मग संगीताला एक आयडिया सुचते. संगीता खुश होते आणि तिथून निघून जाते. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, किती खडूस आहेस रे तू. अरे, मी तुला थँक्यू म्हणायला आले होते की तू आमच्या रॉकेटला नोकरी दिलीस, पण काय करणार, तुझ्याशी जर कोणी चांगलं वागलं तर तुलाच ते पचत नाही. अद्वैत तिला म्हणतो की मला काय पचतं आणि काय नाही पचत हे तू मला नको शिकवस. मी अगदी काहीही पचवू शकतो, कारण मी अद्वैत चांदेकर आहे. कला म्हणते की ओ चांदेकर, नुसते ओट्स खाऊन आणि ब्लॅक कॉफी पिऊन पचनाची शक्ती काय वाढत नाही. अद्वैत म्हणतो की काय असतं ना, जेव्हा बोलायला आपल्याकडे मुद्दे नसतात ना, तेव्हा माणसाचं मग असं होतं. आणि मी काय तुझ्याकडनं थँक्यू वगैरे एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि कधी करणार पण नाही. त्यामुळे प्लीज तू जरा गप्प बसशील का. निदान आता मी महत्त्वाच्या कामावर तरी माझा फोकस करू शकतो. मी काय हे तुझ्यासाठी नाही केलंय. तुझं बाकीच्या कामाकडे लक्ष कमी असेल आणि डिझाईनकडे जास्त असेल, म्हणून मी हे सगळं केलंय. कला म्हणते की हो, मग तसंही अद्वैत चांदेकर माझ्यासाठी काय, इतरांसाठी काय, कोणासाठी काहीच करू शकत नाही. तसंही तो जे काही करतो ते स्वतःसाठीच करतो. तुला फक्त इतरांना बोलता येतं, तुला फक्त दुसऱ्यांची बौद्धिक पातळी काढता येते, या व्यतिरिक्त तुला दुसरं काही जमत नाही. अद्वैत म्हणतो की नक्की काय म्हणायचंय तुला, कळत नाहीये मला. कला म्हणते की नाही रे, तुला नाही कळणार गोष्टी, कारण तुझ्या बुद्धीची तेवढी पोचच नाहीये. चांदेकर, तुझं जे हे रूप आहे ना, हे फक्त माझ्या आईने बघायला पाहिजे, म्हणजे तिला कळेल खरा की अद्वैत चांदेकर कसा माणूस आहे ते. अद्वैत म्हणतो की तुझ्या आईला चांगलंच माहिती आहे की मी कसा माणूस आहे, प्रॉब्लेम तुझाच आहे, तुलाच कळलो नाही अजून मी. कला म्हणते की नाही, जगात कोणाला कळलंय की नाही मला माहित नाही, परंतु मला मात्र तू पुरता कळलायस. बरं झालं चांदेकर, तुम्हाला थँक्यू म्हणू दिलं नाही, कारण मी जर तुला थँक्यू म्हटले असते ना तर पुन्हा मीच पस्तावले असते. आगाऊ कुठला, असं म्हणून कला तिथून निघून जाते, तर अद्वैतही तिला अति आगाऊ म्हणतो. तर इकडे संगीताने रोहिणीची साडी नेसलेली असते आणि रोहिणीला जाऊन ती धडकते. रोहिणी म्हणते की मिसेस खरे, काय करताय तुम्ही, तुम्हाला बघून चालता येत नाही का. संगीता म्हणते की माफ करा विहीनबाई. तेव्हा रोहिणी म्हणते की विहीनबाई नाही, रोहिणी म्हणा मला फक्त. रोहिणीचं मग लक्ष जातं संगीताच्या अंगावर तर तिचीच साडी असते आणि मग ती विचारते की तुम्ही माझी साडी नेसलात का. संगीता म्हणते की हो, मग काय करणार, शेवटी उंदराने माझ्यावर परिस्थितीच तशी आणली. आता उंदराने तर माझ्या सगळ्या साड्या फाडल्या, मग मी कशी काय बाहेर येणार बरं. रोहिणी म्हणते की म्हणून काय तुम्ही माझी साडी नेसलात का. संगीता म्हणते की मग काय करणार होते मी, खाली जाऊन मी आबाजींना सांगणार होते का की तुमच्या खोलीत जेव्हापासून आले तेव्हापासून माझ्या साड्या फाटल्यात म्हणून. बरं, काय बोलले असते ते, आणि मग हेही मी त्यांना सांगू शकत नाही की तुमच्या खोलीत किती उंदीर येते. कसं वाटेल ते सांगायला आत्याबाईंच्या खोलीत उंदीर आहेत म्हणून. पण तुम्ही म्हणत असाल ना तर मी आत्ता जाते आणि आबाजींना सांगते. सांगू का. मग रोहिणी घाबरते आणि म्हणते की नको, तुम्ही काही सांगू नका, मी बघते डॅडला काय सांगायचं ते. रोहिणी तिथून निघून गेल्यावर संगीता हसत असते आणि म्हणत असते की एवढी पण काही खास साडी नाहीये, तशी माझ्याकडे एक साडी आहे, तीच मी नेसते. तर इकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात, तेव्हा कला सर्वांना चहा देते. संगीताही तिथे येते. कला संगीताला म्हणते की आई, आपल्याला आता तयारी करावी लागेल, दिवाळी आता तोंडावर आली आणि रॉकेटही आहे आपल्या मदतीला. आबा कलाला म्हणतात की कला, तू वेळ वाया घालू नको, उद्या तुझा पहिलाच दिवाळी सण आहे, त्यामुळे पहाटे लवकर उठायचं आणि लगेच घरामध्ये दिवे वगैरे लावायचे आणि मग त्यानंतर अभ्यंग स्नान होईल. अभ्यंग स्नान म्हणजे नवऱ्याला तेल आणि उटणं लावून चोळायचं आणि मग नंतर अंघोळ घालायची. म्हणजे लवकर उठायचं हे तुला आणि अद्वैतला सांगायला नको, परंतु राहुल आणि नैना, तुम्हाला माहिती आहे ना उद्या लवकर उठायचे, वेळेत तुम्ही मला इथं हवेत. आणि एक लक्षात ठेवा, नवऱ्याला तेल आणि उटण्याने रगडायचं, त्या गोष्टीने नवरा बायकोमध्ये अजून प्रेम वाढतं. आलं ना लक्षात तुमच्या. सर्वजण मान डोलवतात. मग आबा सांगतात की त्यानंतर पाडवा आहे, पाडव्याला अगदी घसघशीत गिफ्ट मागायचं नवऱ्याकडनं. मग नैना म्हणते की आबा, घसघशीत मध्ये काय काय येतं. संगीता म्हणते की झालं, बोललीस आता तू. तेव्हा नैना म्हणते की अगं मम्मा, अशी काय करते, आबा तर आत्ताच म्हणाले ना.
तो बायकोचा काहीतरी हक्क असतो म्हणून आबा म्हणतात की बरोबर बोललीस तू, नवऱ्याकडून काहीतरी भक्कम काहीतरी मागून घ्या. कला आणि संगीता किचनमध्ये निघून जातात तर रजनी म्हणत असते की काय मग नवऱ्यांनो, बायकोसाठी आत्ताच काहीतरी खणखणीत घेऊन ठेवा. आता मग अद्वैत मुद्दाम कलाकडे येतो कारण तिथे सरोजही उभी असते. अद्वैत कलाला म्हणत असतो की काय मग खरे, काय प्लॅन आहे उद्याचा. तेव्हा कला म्हणते की काय प्लॅन. अद्वैत म्हणतो की अगं आता आबा काय म्हटले ऐकलं ना तू. कला म्हणते की अच्छा गिफ्टचं, नाही विचार नाही केला अजून. अद्वैत म्हणतो की नाही त्याच्या आधी तुला नवऱ्याची सेवा करायची आहे. खरं तर तू खूप भाग्यवान आहे की तुला मी सेवा करून देतोय. या सगळ्या सणांतून तू काहीतरी शिकायला हवं. शेवटी नवऱ्याची सेवा करणे म्हणजे आपली परंपरा आहे. नवऱ्याची सेवा जर केली ना तर कुठेतरी आपल्याला देव पावतो असं म्हणतात. काय मग मिसेस खरे, बरोबर बोललो ना मी. तेव्हा संगीता म्हणते की हो जावई बापू, तुम्ही अगदी बरोबर बोललात. मी काय म्हणते, कलाकडनं तुम्ही चांगलंच तेल आणि उटण्याने स्वतःला रगडून घ्या आणि मग काय ती ओवाळणी द्या. अद्वैत म्हणतो की हो मग रिच्युअल्स तर सगळे पाळले गेले पाहिजे. संगीता म्हणते की हो मग, आणि शेवटी दिवाळी सुद्धा आहे. कला म्हणते की हो मग, दिवाळी आहे म्हटल्यावर करायलाच पाहिजे सगळं. दिवाळी आहे, दिवे लागले जातात, अकलेचे पण दिवे लागतात त्यांचे. संगीता कलाला जोराचा फटका मारते आणि म्हणते की लय बोललीस हा तू आता. जावई बापू जे काय म्हणताय ते ऐक. आणि जावई बापू तुम्ही सुद्धा, जोपर्यंत ती तुमची चांगली मालिश करत नाही ना तोपर्यंत तिला ओवाळणी देऊ नका. कला अद्वैतला म्हणते की मी तुला आणि उठणं तेल लावणार, वाट बघ. अद्वैत तिला हळूच म्हणतो की बघ मग मी काय करतो ते. मग अद्वैत आता चालायला लागतो आणि मुद्दामच त्याचा पाय अचकलाय असे नाटकं करायला लागतो, ओरडायला लागतो. संगीता लगेच तिथे येते, म्हणते की काय झालं जावई बापू. अद्वैत म्हणतो की काही नाही, पायाला जरा गोळे आलेत माझ्या. काय असतं, दिवसभर उभं राहून कधी कधी काम करावं लागतं, त्यामुळे त्रास होतो पायांना हो. नाही तुम्ही काही काळजी करू नका, एखादी पेनकिलर घेतो, 2-4 तासाने मला बरं वाटेल. संगीता म्हणते की हो एवढ्या तेवढ्या कारणासाठी औषधं कशाला घेताय. मी एक काम करते, तेल गरम करते आणि कलाला वरती पाठवते, म्हणजे ती तुमचे पाय चोळून देईल. अद्वैत मात्र तेव्हा कलाकडे बघून हसत असतो. तेव्हा कलाला अद्वैतचा खूप राग आलेला असतो. त्यानंतर अद्वैत खोलीत निघून जातो. मग संगीता कलाला म्हणत असते की कले, आता तू एक काम करायचं, तेल गरम करून देते तुला, जायचं वरती आणि जावई बापूंच्या पायांना चोळून द्यायचं. कला संगीताला म्हणते की आई प्लीज मला असले कामं सांगू नकोस हा, मी अजिबात नाही करणार आहे. संगीता म्हणते की ते काही नाही, तुला करावंच लागेल. अगं जावई बापू किती करतात तुझ्यासाठी, आणि तुला बरं वाटावं म्हणून नोकर सुद्धा घेऊन आलेत ते. अगं जावई बापू तुझ्या किती सुखाचा विचार करतात. एवढंच काय तर तुला गादीवर झोपायला सुद्धा त्यांनी दिलं. आता तुझ्या बाबांचे जेव्हा पाय दुखतात तेव्हा रोज रातच्याला मी नाही का पाय चोळून देत त्यांचे. कला संगीताला म्हणते की आई तो तुझा जावई आहे, माझा नवरा नाही येतो, त्यामुळे तुला पुळका आहे त्याचा तूच दे पाय सोडून. तेव्हा संगीता म्हणते की मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते, गप गुमान जाऊन तेल लाव, असं म्हणून ती कलाकडे तेलाची वाटी सरकवते. कला म्हणते की आई मला खूप कामं आहेत, मी नाही करणार हे काम, असं म्हणून कला संगीताकडे तेलाची वाटी सरकवते. मग संगीता कलाला म्हणते की कले आपली पैंज विसरली वाटतं तू, आणि मग ती कलाकडे वाटी सरकवते. आता कला काही बोलू शकत नसते, म्हणते की दे चल, जाते आणि लावते तुझ्या जावई बापूंना तेल. आई तूच जरा विचार कर ना, आई तू माझी आहेस आणि पुळका तुला तुझ्या जावई बापूंचा, काही अर्थ आहे का या गोष्टीला. मग कला तिथून निघून जाते तर अद्वैत खोलीमध्ये बसलेला असतो. कला येताना दिसते, लगेच पाय पुढे करतो आणि म्हणतो की बापरे खूप पाय दुखताय माझे. कला तिथे येते आणि अद्वैतला विचारते की हे काय होतं. अद्वैत म्हणतो की काय नाही, जे काही करशील ते नीट कर. कला म्हणते की नाही ते मी करणारच आहे, परंतु मला सांग की मसाज करायला तुझ्या हद्दीत आलेलं चालेल ना तुला. अद्वैत म्हणतो की नाही 1 सेकंद, असं म्हणून अद्वैत कलाच्या साईडने पाय करतो. तेव्हा कला त्याला म्हणत असते की चांदेकर काय चाललंय तुझं, पाय इकडे घे बरं आधी. आता संगीता डोकून बघत असते त्या दोघांचं. कला अद्वैतवर ओरडत असते, त्यामुळे संगीताला खूप राग येत असतो कलाचा. कला अद्वैतला म्हणते की मसाज तुला हवाय ना, मग मी तुझ्या हद्दीत बसणार म्हणजे बसणार. कला तिथे त्याच्या समोर बसते आणि अद्वैतला म्हणते की ती पॅन्ट दुमड आधी, नाहीतर पुन्हा म्हणशील की माझ्या पॅन्टला तेल लावलं म्हणून. मग अद्वैत म्हणतो की ओरडतेस कशाला, करतोय ना मी. अद्वैत पॅन्ट दुमडतो. कला विचार करत असते की किती राजा महाराजांसारखे मला ऑर्डर सोडतोय हा. मग कला आता अद्वैतच्या पायावर तेल लावून देत असते आणि जोरात अद्वैतचा पाय दाबते. तर अद्वैत जोराने ओरडतो. कला म्हणते की काय आलं. अद्वैत म्हणतो की हळूहळू पाय दाबा माझे, नाहीतर मी तुझ्या आईला रिपोर्ट करेल.
कला त्याला म्हणते की गप्प बस. मग कला तिचं काम कंटिन्यू करत असते. अद्वैतचे पाय ती दाबून देत असते आणि अद्वैत मस्तपैकी फील घेत असतो सगळ्या गोष्टीचा. त्या दोघांना बघून संगीता मात्र खुश होत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कलाने अद्वैतला कामाला लावलेलं असतं आणि अद्वैतकडून ती चकल्या करून घेत असते. अद्वैत चकल्या फिरवायच्या सोडून मानच फिरवत असतो. ते बघून कला त्याला म्हणत असते की चांदेकर, चकल्या फिरवताना हात फिरवायचा असतो, मान नसते फिरवायची. तेव्हा संगीता म्हणते की अगं तूही जावई बापूंना मदत कर आणि सणाचा फराळ जर जोडीने केला ना तर अजून रंगत येते. अद्वैत कलाला म्हणत असतो की हे अति आगाऊ, अगं मान गोल गोल फिरून माझी मान दुखायला लागली, आता हात कसा फिरवायचा ते सांग ना मला. मग कला खाली उतरते आणि मग कला आता अद्वैतला चकली कशी बनवायची ते शिकवत असते. दोघंही मिळून चकली बनवत असतात. तर मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, लवकरच आम्ही तुम्हा सर्वांसाठी एक नवीन सरप्राईज घेऊन येतोय. येत्या 2-3 दिवसामध्ये ते सरप्राईज नक्की काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही गेस करायचे की सरप्राईज नक्की काय असणार आहे. बघूयात मग कोण परफेक्ट गेस करतंय आणि जे कोणी परफेक्ट गेस करेल त्याला आपण एक आकर्षक गिफ्ट सुद्धा देणार आहोत. कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. धन्यवाद.